मित्रांनो, ITI धारकांना आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, महावितरण मार्फत मोठी भरती निघाली आहे. यामध्ये 6,000 पेक्षा जास्त जागा आहेत. आणि मित्रांनो या या भरतीच्या एक नाही, दोन नाही, तर 4 जाहिराती ह्या पोर्टलला आलेल्या आहेत. त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक असेल किंवा विद्युत सहाय्यक, तसेच इंजिनियर्स, ग्रॅज्युएट इंजिनियर्स यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे कशा पद्धतीने करायचे व त्यासाठी पात्रता काय असेल याबद्दल सविस्तर माहिती A to Z प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला इथे माझी नोकरी या वेबसाईटवरती यायचं आहे. माझी नोकरी या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला बऱ्याचशा भरत्या इथं पाहायला मिळतात. तर त्यामध्ये एकदम स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की विद्युत सहाय्यक भरती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 5,347 जागांसाठी भरती. तर यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण त्यांची सविस्तर माहिती पाहू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की पदाचे नाव विद्युत सहाय्यक, त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा, म्हणजे कुठेही तुमची 10वी किंवा 12वी झाली असावी. त्यानंतर ITI मध्ये वीज तंत्री किंवा तारतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन यापैकी पाहिजे, किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका, म्हणजेच ज्या काही आपण अनुभव घेतो तो. म्हणजेच मित्रांनो, जसं की वायरमन आणि इलेक्ट्रिशियन हा 2 वर्षाचा कोर्स आहे, तो कंपल्सरी पाहिजे. त्यानंतर इथं वयाची अट जर पाहायला गेलं तर 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे हे असायला पाहिजे. त्यानंतर इथे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. यामध्ये फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 250 रुपये आणि मागासवर्गीय त्यांच्यासाठी 125 रुपये आहे. तर मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यानंतर ह्या जे पेपर होणार आहेत हे फेब्रुवारी मार्चमध्ये काहीतरी पेपर होऊ शकतात. त्यानंतर याची जाहिरात, इथे जाहिरात पाहून घ्या मित्रांनो. हे जाहिरात जर पाहत बसलं मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर मित्रांनो, मी सर्वांना एक मार्गदर्शन करतो की सर्वप्रथम तुम्ही हे 11 पेजेसची डिटेल्स वाचून घ्या, कारण हे वाचल्याशिवाय तुम्हाला पुढचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे कळणार नाही. तर मित्रांनो, मी इथे डायरेक्ट आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी इथे अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करा. अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकतो की क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. इथे आपल्याला फर्स्ट नेम, कन्फर्म फर्स्ट नेम, त्यानंतर देन मिडल नेम, कन्फर्म मिडल नेम. इथे मित्रांनो आपल्या मार्कशीटवर जे काही नाव आहे ते बघून घ्यायचं. त्यानंतर इथे नंबर टाका आपला, कन्फर्म नंबर. देन अल्टरनेट नंबर असला तरी टाकला किंवा नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर इथे आपल्याला आपली जीमेल ID टाकायची. इथे @ न टाकता इथे डायरेक्ट जो काय आपला मेल असतो तो घ्या आणि इथे कन्फर्म मेल टाका. त्यानंतर इथे कॅप्शा कोड टाकून इथे सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. फर्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फोटो अँड सिग्नेचर इथे अपलोड करून घ्यायचे. तर मी इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतो. तर इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथे कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्या पुढे एक फॉर्म ओपन होऊन जाईल आणि इथे आपण पाहू शकतो की आपलं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. तर इथे आता इथे जे काही ॲडव्हर्टाइजमेंट दिले आहेत त्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार आपल्याला पोस्ट सिलेक्शन करायचं आहे. तर इथे ॲडव्हर्टाइजमेंट कसं पाहायचं, इथे पहा मित्रांनो, इथे 623 हा जो कोड आहे तो इथे आपल्याला घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपण पाहू शकतो 623. त्यासाठी केल्यानंतर इथे आपल्याला
विद्युत सहाय्यक या ऑप्शनसाठी क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पदाचं नाव टाकल्यानंतर इथे आपल्याला कॅटेगरी निवडायची. आता इथे मी माझी कॅटेगरी निवडून घेतो. ते SC आहे, इथे ST आहे, VJNT आहे. जे काही तुमचे असेल तर मी इथे खुला प्रवर्ग निवडतो, कारण माझा खुला प्रवर्ग असल्यामुळे. देन इथे खाली गेल्यानंतर आता मित्रांनो इथे आपल्याला हे विचारतं आहे की तुम्हाला त्याच कॅटेगरीमध्ये निवडायचं आहे का अदर कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इथं पोटजात इथे मराठा करतो. देन आपण 40% अपंगत्व आहा का? नाही. त्यानंतर इथे हे सर्व ब्लँक आहे मित्रांनो. जे जे मंडेटरी आहे तिथं आपल्याला भरणंच आहे. आपला धर्म हिंदू. देन तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे आहात का? नाही. देन इथे आपल्याला जे जे दिसतंय मित्रांनो तेवढं आपला मंडेटरी आहे. आपण खेळाडू आहात का? नाही. देन तुम्ही माजी सैनिक? नो. माजी सैनिक अपंगत्व काही वगैरे आहे का? नाही. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन? नो. देन काही तुम्ही कुठून अनाथ वगैरे काही? नाही. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. देन अर्जदार महिला आरक्षण किंवा आपण महावितरणचे कर्मचारी आहेत का? नाही. त्यानंतर तुम्ही प्रशिक्षणार्थी आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का? नाही. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? आहे. त्यानंतर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का? हो. त्यानंतर इथे परीक्षा केंद्र निवडायचं आहे मित्रांनो. तर आपल्या हिशोबाने आता माझ्या गावाच्या शेजारून मला हे गाव पडतंय, त्या पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे मी माझी डेट ऑफ बर्थ टाईप करून घेतो. 4 मार्च. इथे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथे आपण वय पाहू शकतो 23 वर्षे. इथे जेंडर, इथे तुम्हाला जुळे भावंड आहेत का, म्हणजे ट्विन ब्रदर? नो. देन लग्न झालेलं आहे का? नाही. त्यानंतर इथे आपल्याला आपल्या वडिलांची डिटेल्स भरायचे. ॲप पोस्ट डिस्ट्रिक्ट. मित्रांनो इथे आपला स्टार जो इतका दिसतो ना, तो स्टार भरणे मंडेटरी आहे. इथे राज्य निवडा, आपला पिनकोड टाका. देन इथे सेम ॲज, म्हणजे वरील ॲड्रेस आणि खाली ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज करून टाका. त्यानंतर GST चूज अ ॲड्रेस फॉर GST, म्हणजेच परमनंट ॲड्रेस किंवा करस्पॉन्डन्स ॲड्रेस. तर आपल्याला इथे 295 रुपयाचे अमाऊंट भरावे लागेल. इथे सेव्ह करा. व्हेरीफाय सक्सेसफुली. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपल्याला 10वीच्या मार्कशीटनुसार इथे आता बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी निवडा. डेट ऑफ पासिंग 5 जून 2016. इथे टक्केवारी 59.60. त्यानंतर ग्रेड सेकंड क्लासमध्ये. त्यानंतर HSC. इथे 12वी असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालते मित्रांनो. इथे सोडून दिलं तरी चालेल, पण असेल तर टाकून घ्या. आता माझ्याकडे आहे तर मी टाकून घेतो. देन इथे आर्ट्स. त्यानंतर इथे जी काही डेट, मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की ही जी डेट असते ही आपल्या सनदवरती असते. त्यानंतर इथे 65.85. इथे पण आपण सेकंड क्लासमध्ये येऊ. देन हे सोडून द्या, यामध्ये बाकी काही भरण्याची आवश्यकता नाही. तर आपल्याला ITIचं भरणे आवश्यक आहे. तर इथे NCVT करून टाका मित्रांनो, म्हणजे जो काही तुमचा असेल. इथे इलेक्ट्रिशियन
इथं काय विचारते मित्रांनो, पहिले वाचून घ्या की ITI व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर परीक्षा नवी दिल्ली 20 तंत्र तांत्रिक अपक्षरण वैशिष्ट्य किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय मंडळ 2 वर्ष अभ्यासक्रम प्रमाणपत्र आहे का म्हणते. येस. त्यानंतर पासआउट झालेलं 15 सप्टेंबर 2020. टक्केवारी ही 78.60 आहे, म्हणजेच फर्स्ट क्लासमध्ये. देन इथे डिग्री वगैरे काही टाकण्याची आवश्यकता नाही मित्रांनो, असेल तर टाका, अन्यथा सोडून द्या. त्यानंतर डू यू हॅव मेड मराठी लँग्वेज सर्टिफिकेट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट कंडिशन. यस. म्हणजे तुम्हाला मराठी लँग्वेज हे सर्टिफिकेट आहेत का म्हणते. यस. नाही जर केलं तरी चालते, पण इथे येस करून टाका. देन तुम्ही ITI उत्तीर्ण झाल्यानंतर महावितरणमध्ये तांत्रिक आउटसोर्स म्हणून काम केले आहे का, म्हणजेच जसं की अप्रेंटिस वगैरे. तर मी काही केलेलं नाही मित्रांनो, तर इथे नो करतो. येस केलं तिथे आपल्याला कधीपासून कधीपर्यंत ही डिटेल भरावी लागणार आहे, तर माझ्याकडे हे अवेलेबल नसल्यामुळे आता मी नो करतो. त्यानंतर इथे आपल्याकडे काय वर्क एक्सपिरियन्स आहे का, सध्याचा जो का अनुभव असतो जो प्रेझेंट एम्प्लॉयर म्हणून, तो काय आहे का, असेल तर टाका, नाही तर नाही टाका. आपल्यावर काही फौजदारी वगैरे असेल तर मित्रांनो A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे लँग्वेज टाका, मराठी, हिंदी, इंग्लिश. वाचता येते, लिहिता येते, बोलता येते. हिंदी वाचता येते, लिहिता येते, बोलता येते. इंग्लिश वाचता येते, लिहिता येते, बोलता येते थोडीफार. बघू, प्रॅक्टिस करायला काय हरकत नाही. देन व्हेरीफाय सक्सेसफुली. नेक्स्ट केल्यानंतर आता इथे आपण आपला फॉर्म बघून घ्यायचा आहे की आपण कशा पद्धतीने फॉर्म हा भरलेला आहे, ह्याची टोटल डिटेल्स इथे आपण कुठल्या पद्धतीने भरला, काही चूक झाली आहे का, इथे सविस्तर बघून घ्या. कारण मित्रांनो एकदा चुकल्यानंतर हा फॉर्म परत आपल्याला एडिट करता येणार नाही, त्यामुळं काळजीपूर्वक वाचून घ्या. देन हा सर्व प्रकारे वाचून झाल्यानंतर इथे आपल्याला आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कम्प्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे ओके, आर यू शुअर टू कंटिन्यू. येस. ओके ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो इथे आता आपल्याला आपला लेफ्ट थंब इम्प्रेशन, देन इथे एक हँडरायटिंग आपल्याला लिहायची आहे. तर ती हँडरायटिंग कोणती हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि इथे कॅप्चा कोड टाकून. तर मी इथे हँडरायटिंग लिहून घेतो. मित्रांनो हे अशा पद्धतीने आपल्याला एक हँडरायटिंग तयार करायची आहे. आय म्हणजे इथे तुमचे नाव टाका. हेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द अप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सप्लाइंग सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. हे या पद्धतीने आपल्याला एक डिक्लेरेशन बनवायचं आहे. हे फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला डिक्लेरेशन दाखवलं आहे मित्रांनो. मी आता माझं तयार करणार आहे, कारण तो तयार करता तोपर्यंत वेळ गेला असता, त्यामुळे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं आहे. परंतु हे नाव सोडलं तर बाकी सेम डिक्लेरेशन तुम्हाला भरायचं आहे मित्रांनो. तर इथे मी अपलोड करून घेतो मित्रांनो. हे बघा इथे मी लेफ्ट थंब हा अपलोड करून घेतला आहे. इथे अशा पद्धतीने आल्यानंतर ओके करा. देन इथे आपल्याला आता हे बघा इथे मी लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँडरायटिंग सुद्धा अपलोड करून घेतली आहे. आता इथे सिम्पली कॅप्चा कोड टाका, सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आर यू शुअर द डाटा एंटर इज करेक्ट ॲज नो चेंजेस अँड एडिट. म्हणजेच हा डाटा एकदा फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने एडिट किंवा चेंजेस काही करता येणार नाही. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कॅप्चा कोड टाकून एक छोटंसं पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार इथे आपल्याला पेमेंट शो होईल. इन केस तुम्ही जर OBC SC कास्ट जर घेतली तर इथे तुम्हाला 147 रुपये म्हणजेच काहीतरी 150 रुपये काहीतरी असं ऑप्शन दाखवून जाईल. तर इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला एक छोटंसं पेमेंट करून घ्यायचं आहे. आपण फोनपे, गुगल पे थ्रू कुठून पण पेमेंट हे करू शकतो. तर इथे पेमेंट करून घ्या. त्यानंतर आपल्याला एक प्रिंट येईल, ते प्रिंट सेव्ह करून ठेवा. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.